मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. लोकसभा निवडणूक आता अवघ्या 1 महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशातच मराठा आरक्षणासाठी लढणारा मराठा समाज आता थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे एकजूट झालेल्या मराठा समाजाच्या मतांना चांगलेच महत्त्व आले आहे. या आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेल्या मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या निवडणुकीबाबत ते कोणता निर्णय घेणार असे विचारले देखील जात होते. दरम्यान त्यांनी आजच्या बैठकीत मराठा समाजाला 2 पर्याय दिले आहेत. यातील एका पर्यायावर मराठा समाजाने सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता मनोज जरांगेंच्या या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय गणित चांगलेच बदलणार आहे. पाहूयात या संदर्भातलाच एक स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी धनश्री रेवडेकर. आपण पाहत आहात शिवसत्ता टाइम्स न्यूज. मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलन सुरू करण्यात आले. राज्य सरकारने मराठा समाजास 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, परंतु हा निर्णय मराठा समाजास मान्य नाही. यामुळे मराठा समाजाने गावागावात बैठका घेणे सुरू केले आहे. या बैठकांच्या माध्यमातून लोकसभेसाठी उमेदवार देण्याचा निर्णय घेतला जात आहे. अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. यामुळे लोकसभा निवडणुका ईव्हीएम वर घेता येणार नाही. राज्य सरकारने गाजर दाखवून मराठा समाजाची फसवणूक केली आहे. त्यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपण सरकारला हिसका दाखवायचा आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची 24 मार्च रोजी बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीविषयी स्पष्ट केली आहे. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीविषयी एक घोषणा स्पष्ट केली आहे. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मराठा उमेदवार उभे केल्यास मराठा मते फुटतील. एका जिल्ह्यातून एकच अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवण्याचा पर्याय ठेवा, असे जरांगे यांनी म्हटले आहे. मराठा समाज मोठ्या प्रमाणावर फॉर्म भरणार होता, ते अडचणीचे झाले असते. मराठा समाजाला त्यांची शक्ती दाखवायची असेल तर उमेदवारीही तुम्हीच द्या, फॉर्मही तुम्हीच ठरवा. पुढचा निर्णय 30 तारखेला जाहीर करू. मी राजकारणात उतरणार नाही, कारण तो माझा मार्ग नाही. कुणाच्या पक्षाला निवडा किंवा भाजपला पाडा हे काही मान्य नाही. राजकीय शक्ती दाखवायची असेल तर मतांमध्ये रूपांतर करायचे असेल तर 1000 आणि 10,000 फॉर्म भरू नका. एक उमेदवार द्या आणि त्याला निवडून आणा, म्हणजेच ताकद दिसेल. मी राजकारणात जाणार नाही, निवडणुकीला उभा राहणार नाही, पण मराठा वोट बँक काय आहे ती ताकद दाखवून देणार, असं मनोज जरांगे म्हणाले. लोकसभा निवडणुकीत जास्त फॉर्म भरून आपला समाज अडचणीत येऊ शकतो. आपली उमेदवारी अर्ज सरकार रद्द करू शकते. जास्त उमेदवारी अर्ज दाखल झाले तर आपली मतेही फुटतील. त्यामुळे एक काम करा, अपक्ष म्हणूनच एक फॉर्म पूर्ण जिल्ह्यातून टाका. कोणता उमेदवार उभा करायचा तो निर्णय तुम्ही घ्या, मी सांगणार नाही. आतापर्यंत अनेक खासदार दिल्लीत गेले आहेत. आपल्याला त्यांचा काही फायदा होत नाही. आपले आरक्षण दिल्लीत नाहीच, असेही जरांगे म्हणाले. मराठा समाजाने कोणत्याही सभेला जायचे नाही, कोणत्याच पक्षाचा प्रचार करायचा नाही. मात्र मराठा समाजाने 100% मतदान करायचे आहे. त्यामुळे तुमचा जर सर्वांचे मत असेल तर एका जिल्ह्यातून अपक्ष मराठा उमेदवार उभा करायचा. यासाठी गावाकडे जा. गावात सर्व मराठ्यांची बैठक घ्यावी लागणार आहे. तुम्ही जो उमेदवार उभे करणार आहे तो सर्वांना मान्य आहे का याची चर्चा करावी. त्याचा लेखी मला पाठवा आणि आपण उमेदवारांची घोषणा करून टाकणार असल्याचे जरांगे म्हणाले. मात्र राजकारण माझा मार्ग नसून मला त्यात अडकवू नका, असेही ते पुढे म्हणाले. दुसरा पर्याय असा आहे की कोणत्याही एका राजकीय पक्षाच्या नेत्याकडून लेखी लिहून घ्या की त्याचा सगळे सोयरे कायद्याला पाठिंबा राहील. पण या पर्यायाला मराठा समाजाने विरोध केल्याचे जरांगे यांनी सांगितले. मराठा समाजाचे 17 ते 18 मतदारसंघांवर वर्चस्व आहे. मराठ्यांनी निर्णय घेतला तर मुस्लिम आणि दलित आपल्या सोबत आहेत. यामुळे आपण लोकसभेत एकच उमेदवार द्या आणि अपक्ष द्या. दुसरा पर्याय म्हणजे आपण अर्ज न भरता मराठा समाजाने कोणत्याही पक्षाचा असेल त्याच्याकडून बॉन्ड लिहून घ्यायचा. तू सगळ्या सोयऱ्यासाठी आणि मराठा आरक्षणासाठी आवाज उचलणार का, हा प्रश्न त्या उमेदवाराला विचारला गेलाच पाहिजे, असेही जरांगे म्हणाले. मात्र आपण आता लढाईचे ठरवलेच आहे.
त्यामुळे सर्व संकटांना तोंड द्यावे लागणार आहे. आपण गाफील राहिलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. आपण 75 वर्षे यांच्या इच्छा पूर्ण केल्या. आता मात्र मराठ्यांनी चाणक्षपणे बुद्धीचा वापर करायचा. आपला समाज, आपली लेकरे कशी मोठी होतील यासाठी लढा चालू केला आहे. काहीतरी झाले तरी लेकरापेक्षा मोठे कुणीच नाही हे समजून घ्या. ज्यांना मोठे केले ते आपल्याच मुलांच्या डोक्यावर पाय देत आहेत. आपण सरकारला भरपूर संधी दिली आहे. शेवटी आता मराठा समाजाचा नाईलाज झाला आहे. आपण सरकारला वेळ दिला, सरकारने डाव साधला आहे. अटी शर्ती आम्हाला घातल्या जात आहेत, पण शर्तीच्या बाहेर जाऊन सरकार काम करत आहे. त्यामुळे निर्णायक भूमिकेवर येणं ही सरकारची जबाबदारी आहे. आता विषय हा लोकसभेत नाही, आपला विषय हा विधानसभेत आहे. आपला राज्य पातळीवरचा विषय आहे. मराठा आणि कुणबी एक आहेत याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे. कमीत कमी 17 ते 18 मतदारसंघांवर मराठा समाजाचे वर्चस्व आहे. इथे कोणाचाही कार्यक्रम होऊ शकतो असाही थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्कीच कळवा. त्याचबरोबर अशा नवनवीन व्हिडिओसाठी शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राईब करा. तुर्तास धन्यवाद. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.